ओके. आता आपण वैशू बोल. हॅलो. हॅलो. हा अभिषेक, आता सुरू करतोय आपण. आवाज येतोय ना? बर. तर आता आपण कालपर्यंत सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स चे आपण एपीआय म्हणजे ऍक्शन पोझिशन इन्फॉर्मेशन याचा अभ्यास केला. तर काल तू नव्हतास ना, तर काल मध्ये आपण अ, प्रत्येकी आपण चार चार वाक्य बघितली: होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न. आता आपण डायरेक्टली आजपासून पॅरेग्राफ घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या पॅरेग्राफ मध्ये कृषी प्रधान देश म्हणजे ॲग्रिकल्चरल कंट्री असा हा पॅरेग्राफ आहे. हा पॅरेग्राफ आपल्याला होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्नामध्ये करायचा आहे. तर तुम्ही प्रत्येकाने एक एक सेंटेन्स बनवायचंय आणि तुम्ही मला उत्तर सांगणार आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा सुरुवात करू आपण तन्वी. तन्वी, या पॅरेग्राफ तुम्हाला दिसतो आता स्क्रीनवरती. तर पहिलं वाक्य आहे: भारत हा कृषी प्रधान देश आहे. तर कृषी प्रधान म्हणजे ॲग्रिकल्चरल म्हणतात, ॲग्रिकल्चरल. आता हे जे वाक्य आहे, भारत हा कृषी प्रधान देश आहे, म्हणजे इथे आपल्याला दिसतंय की जरी वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स जर मधलं असलं तरी हे इन्फॉर्मेशनचं वाक्य आहे. म्हणजे आपल्याला माहिती मिळते ते आहे, भारताबद्दलची माहिती मिळते आहे. म्हणजे कर्त्यानंतर एमिझारचा वापर होईल आणि पुढे विशेषण म्हणजे ॲग्रिकल्चरल असं ते वाक्य होईल. तर मला तन्वी इंग्लिशमध्ये कसं सांग बरं. भारत हा कृषी प्रधान देश आहे कसं म्हणशील? भारत म्हणजे इंडिया. तन्वी, आवाज येतोय? अरे चेन्नई ती आहे. तू आहेस, तन्वी आहे ना? तन्वीचा पण स्पीकर ऑन आहे. तन्वी, आवाज येतोय का तुला? हा, आवाज येतोय. बर. मग आता वाक्य जे आहे, पहिलं सेंटेन्स आहे: भारत हा कृषी प्रधान देश आहे कसं म्हणशील? जर जमत असेल तर सांग, नाही तर फक्त पास असं म्हण. म्हणजे मी पुढे. ओके. अभिषेक, तू सांगायचंय: भारत हा कृषी प्रधान देश आहे कसं म्हणशील इंग्लिशमध्ये? व्हेरी गुड. या ठिकाणी इन्फॉर्मेशनचं वाक्य आहे. करता आहे भारत म्हणजे इंडिया. त्यानंतर एमिझार पैकी वापर होणार म्हणजे इज. मग भारत, इंडिया इज ॲग्रिकल्चरल, म्हणून ॲग्रिकल्चरलचं स्पेलिंग ए ने सुरू झालंय, म्हणून ॲन आर्टिकलचा वापर होणार. ते आपण उद्या आपण पुढे बघूया. वाक्य होणार: इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चरल कंट्री, असं ते वाक्य होणार. तन्वी, लक्षात आलं? हा. आता पुढचं वाक्य आहे: शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो. तर मानला जातो म्हणण्यापेक्षा अजून सोपं घेऊ आपण. शेतकरी हा देशाचा कणा आहे असं म्हटलेलं आहे. तर शेतकरी हा देशाचा कणा आहे. या ठिकाणी हे वाक्य ऍक्शन मधलं आहे, पोझिशन मधलं आहे का इन्फॉर्मेशन मधलं आहे? दोघांनी सांगा बरं. काय वाटतं तुम्हाला, हे वाक्य कुठलं आहे? एपीआय पैकी ऍक्शन, पोझिशन. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. हे वाक्य आहे इन्फॉर्मेशन वाक्य आहे. कर्ता जो आहे म्हणजे सब्जेक्ट, या ठिकाणी शेतकरी म्हणजे फार्मरने वाक्य सुरू होणार आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन वालं वाक्य असल्यामुळे एबिझार पैकी काहीतरी होणार. आणि मग कणा, कणा म्हणून बॅकबोन हे विशेषण आहे, बॅकबोन. आणि देशाचा म्हणून इंडिया. तर हे कसं वाक्य? दोघांपैकी कोणी सांगा बरं. शेतकरी हा देशाचा कणा आहे कसं म्हणाल? अ फार्मर. हा, व्हेरी गुड. मानला जातोच्या ऐवजी तुम्ही असं म्हणा: शेतकरी हा देशाचा कणा आहे असं म्हटलंय. म्हणजे म्हणणार तुम्ही: अ फार्मर इज अ बॅकबोन ऑफ द कंट्री, असं वाक्य झालं.
म्हणजे दोन सेंटेन्स या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्ट केले. पहिलं झालं इंडिया इज अन ॲग्रिकल्चरल कंट्री, आणि मग पुढचं वाक्य आहे अ फार्मर इज अ बॅकबोन ऑफ द कंट्री. असे दोन सेंटेन्सेस आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. पुढचं वाक्य आहे तो रोज लवकर उठतो आणि शेतावर काम करण्यासाठी जातो. तर आपण थोडं अजून शॉर्ट करूया. तो रोज लवकर उठतो आणि शेतावर जातो, असं वाक्य या ठिकाणी तयार होत आहे. आता मला सांगा, तीन प्रकारची वाक्य असतात: ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन. आता हे वाक्य जे आहे, दोन वाक्य आहेत. तो रोज लवकर उठतो आणि शेतावर जातो, अशी दोन वाक्य आहेत. तर ही वाक्य ऍक्शन, पोझिशन का इन्फॉर्मेशन, सांगा बरं. दोघांपैकी सांगा. आवाज येतोय अभिषेक आणि तन्वी? पोझिशन. बर, अभिषेक काय वाटतं, हे पोझिशन आहे, इन्फॉर्मेशन आहे का ऍक्शन आहे? अभिषेक, आवाज येतोय? हॅलो अभिषेक. ठीक आहे. मग बघा, या ठिकाणी हे वाक्य आहे ऍक्शन वालं, कारण इथे क्रियापदाचा वापर झालेला आहे. इथे काय म्हणलंय, तो रोज लवकर उठतो, उठणे हे क्रियापद आहे, आणि शेतावर जातो, जाणे हे पण क्रियापद आहे. म्हणजे या वाक्यामध्ये दोन क्रियापद दिसतात. कारण हे वाक्य आहे ऍक्शन वालं, म्हणजे करता की लगेच क्रियापद, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. मग कसं होणार, तो म्हणजे ही, लगेच क्रियापद, उठतो म्हणजे वेकअप. आता ही वेकअप अर्ली इन द मॉर्निंग असं वाक्य होईल. पण या ठिकाणी करता एकवचनी असल्यामुळे ही वेक्स अप, वेकला एस लागणार, कारण नियम काय सांगतो, करता एकवचनी आहे. तुम्ही म्हणणार ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग, आणि म्हणून अँड व शेतावर जातो, जातो म्हणून आता ही म्हणण्याची गरज नाही, डायरेक्ट गो. पण करता एकवचनी असल्यामुळे गोला ES प्रत्यय लागतो, म्हणून तो गोज होणार. वाक्य होणार ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग अँड गोज टू द फार्म. नुसतं गो न घेता गोला ES प्रत्यय लागतो, कारण करता एकवचनी आहे. मग वाक्य कसं होणार बघा, ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग अँड गोज टू द फार्म, असं तर वाक्य होणार. म्हणजे आता तीन वाक्य आपण बनवली. काय काय बनवली? इंडिया इज अन ॲग्रिकल्चरल कंट्री, फुल स्टॉप. दुसरं सेंटेन्स, अ फार्मर इज अ बॅकबोन ऑफ द कंट्री. आणि तिसरं सेंटेन्स, ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग अँड गोज टू द फार्म. तन्वी, लक्षात आलंय काय, जमलिंग होत आहे का? परत पहिल्यापासून आपण घेऊ बरं का. पहिलं वाक्य आहे, भारत हा कृषी प्रधान देश आहे. हे एक सेंटेन्स आहे, आणि हे आहे इन्फॉर्मेशन कॉलम मधलं, कारण इथे ना क्रियापद वापरलंय ना पोझिशन वापरलंय, इथे फक्त इन्फॉर्मेशन वापरलंय. आणि याचा नियम काय सांगतो, वाक्य सुरू होतं कर्त्याने, पण त्यानंतर येणार MIS पैकी काहीतरी, कारण वाक्य इन्फॉर्मेशन मधलं आहे. म्हणून करता अधिक MIS अधिक ऑब्जेक्ट, म्हणजे इथे वाक्य होणार इंडिया, त्यानंतर MIS पैकी इज घेणार, आणि मग नंतर इंडिया इज, लगेच विशेषण आहे, कृषी प्रधान म्हणून विशेषण म्हणतात त्याला, म्हणजे ऑब्जेक्ट म्हणलं तरी पण चालेल. म्हणजे ऍग्रिकल्चरल, आणि देश म्हणजे कंट्री. तुम्ही पहिलं वाक्य बनवलं, इंडिया इज अन ऍग्रिकल्चरल कंट्री. आता एक काम करा, तन्वी आणि अभिषेक,
तुमची वही जी आहे ती वही उघडा आणि पेन घ्या, म्हणजे पटकन हे वाक्य तुम्ही लगेच लिहून घ्याल. मग मी तुम्हाला बोलायला लावतो. तन्वी, 1 मिनिट देतो. वही जर घेतली नसेल तर वही घे. आहे का जवळ वही, आहे का? हा, घेतलीस का वही पेन? अभिषेक घेतलाय का वही पेन घेतलीय का? चालेल. पहिलं वाक्य लिहून घ्या. भारत हा कृषी प्रधान देश आहे. हे इंग्लिश मध्ये लिहा. इंडिया इज अन ऍग्रिकल्चरल कंट्री. लिहून झालं की सांगा येस. हा, फुल स्टॉप. आता पुढचं वाक्य आहे मराठीमध्ये, शेतकरी हा. हे मराठी पण लिहून घ्या बरं का, दोन्ही, कारण इथला आणि तिथला थोडा थोडा मजकूर जरा बदलतोय, मी सोपा देतोय. पहिलं मराठीत लिहून घ्या, भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्याच्या खाली इंग्लिशमध्ये लिहून घ्या, इंडिया इज अन ऍग्रिकल्चरल कंट्री. सेंटेन्स वाईज लिहा, पॅरेग्राफ वाईज लिहू नका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दुसरं सेंटेन्स लिहून घ्या, शेतकरी हा देशाचा कणा आहे, असं लिहून घ्या. शेतकरी हा देशाचा कणा आहे. मग खाली इंग्लिशचं वाक्य लिहून घ्या. अ फार्मर, मग लगेच एमिजार पैकी इज येणार, कारण वाक्य हे सुद्धा इन्फॉर्मेशन मधलं आहे. म्हणजे पहिलं पण इन्फॉर्मेशन मधलं होतं, दुसरं पण इन्फॉर्मेशन मधलं आहे. म्हणून कर्त्यानंतर लगेच एमिजार पैकी काहीतरी येणार आणि पुढे ऑब्जेक्ट किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मग हे वाक्य पण होणार, कर्ता आहे अ फार्मर, त्यानंतर एमिजार पैकी इज येणार. अ फार्मर इज. आता कणा म्हणून विशेषण आहे म्हणून बॅकबोन म्हणायचंय. BACKBONE, बॅकबोन. वाक्य होणार, अ फार्मर इज अ बॅकबोन ऑफ द कंट्री. देशाचा म्हणून ऑफ द कंट्री असं ते वाक्य दुसरं आहे. 2 वाक्य लिहिलीत का, मराठी आणि इंग्लिश दोन्ही? ओके. हा, आता तिसरं वाक्य येत आहे बरं का. बघा, मराठी पण लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला दोन्ही लिहिता येईल, मराठी पण आणि इंग्लिश पण. आता बघा, मराठी वाक्य आहे, तो रोज लवकर उठतो आणि शेतावर जातो. मी सोपं करून देतोय म्हणून थोडासा बदल होईल, मग नंतर आपण हे करू, पण पहिलं सोपं घेऊया. तो रोज लवकर उठतो आणि शेतावर जातो. आता याला इंग्लिश मध्ये करायचंय. आता हे वाक्य आहे तिसरं. आता बघा, ऍक्शन पोझिशन इन्फॉर्मेशन पैकी ह्या तिसऱ्या प्रकारचं वाक्य आहे ऍक्शन वालं, कारण इथे क्रियापदाचा वापर झालेला बघा. वाक्य काय आहे, तो रोज लवकर उठतो. उठतो म्हणजे इथे क्रियापद आहे. क्रियापद उठणे म्हणजे वेकअप. आणि त्याच वाक्यात पुढे म्हणलंय आणि शेतावर जातो, म्हणजे पुन्हा जातो असं म्हटलेलं आहे, म्हणजे पुन्हा क्रियापदाचा वापर झालाय. जाणे म्हणजे गो. पण या ठिकाणी एक बघायला मिळतंय, वाक्याची सुरुवात एकवचनी कर्त्याने आहे, तो म्हणजे ही. मग कर्ता एकवचनी असल्यामुळे क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो, असा नियम आहे. तुम्ही लिहिणार, ही वेक्स अप. WAKES लागतो बरं का. ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग अँड, आणि म्हणून अँड. शेतावर जातो, आता ही म्हणण्याची गरज नाहीये, मग डायरेक्ट करता घ्यायचा ना. आता गोला ईएस प्रत्यय लागतो, कारण इथे पण तो करता एकवचनीच असा गृहीत धरलेला आहे. गोज म्हणायचं, GOES. वाक्य झालं,
ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग अँड गोज टू द फार्म. नुसतं गो नाही येणार, गोज येणार, कारण कर्ता एकवचनी आहे आणि क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागलेला आहे. इथपर्यंत झालंय का अभिषेक? हा. तन्वी झालेत का? 3 सेंटेन्सेस झालेत का? मला जरा वाचून दाखवते फक्त इंग्लिशवाले तिन्ही सेंटेन्स, मराठी नको इंग्लिशवाले. हा हा. येस. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. अभिषेक तू पण एकदा इंग्लिश मधलं वाचून दाखव तिन्ही सेंटेन्स. येस. फक्त ऍग्रिकल्चर आधी अॅन ऍग्रिकल्चर असं लिहिलेस का? म्हणजे इंडिया इज अॅन ऍग्रिकल्चर कंट्री, अॅन लिहिलंय का? ओके, मग ते अॅन का आला, ए का आला, द का आला, हे आपण आर्टिकल या भागामध्ये पुढे गेल्यावरती शिकणार आहोत. हा. आता आपण 3 सेंटेन्स बघितले. आता पुढचं बघा सेंटेन्स काय आहे ते. शेतात तो आपल्या बैलासोबत कष्ट करून शेतीचे कामे करतो. हे मोठं आहे, तुम्ही छोटं मराठीतलं लिहून घ्या. तो आपल्या बैलांसोबत शेतावर काम करतो असं लिहून घ्या. तो आपल्या बैलांसोबत शेतावर काम करतो. हे पहिलं मराठीत लिहून घ्या. सोपं करून घेतोय मी तुम्हाला हे. आता बघा, हे वाक्य आहे तो, म्हणजे ही ते वाक्य सुरू होणार, म्हणजे कर्ता एकवचनी आहे. हे तर क्लिअर झालं. आता वाक्य संपताना बघा काय म्हटले बघा मराठीत. तो आपल्या बैलांसोबत शेतावर काम करतो. वाक्य संपलंय करतो. त ता ती ते तो, म्हणजे वाक्याच्या शेवटी क्रियापद दिसतंय. काम करतो म्हणजे वर्क, म्हणजे या वाक्यामध्ये ऍक्शनचा वापर झालेला आहे. म्हणजे ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन पैकी हे वाक्य ऍक्शन कॉलम मधलं आहे. म्हणजे कर्त्यानंतर लगेच क्रियापद येणार आणि कर्ता एकवचनी असल्यामुळे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ईएस प्रत्यय लागणार. म्हणजे इथे काम करतो म्हणजे वर्कला कुठेतरी एस लागलेला दिसतोय. मग हे वाक्य होणार, ही वर्क्स विथ हिज बुलक्स ऑन द फार्म, असं ते वाक्य होणार. लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन पैकी हे वाक्य आहे ऍक्शन कॉलमचं आणि सुरू होते एकवचनी कर्त्याने. म्हणजे वाक्य होणार, ही, लगेच क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे वर्क, पण कर्ता एकवचनी असल्यामुळे एस लागणार. ही वर्क्स, वर्क लाईक्स म्हणायचं, एस लावायचा. ही वर्क्स विथ, बरोबर म्हणून विथ, हिज बुलक्स. बुलक्सचं स्पेलिंग आहे BULLOCKS. वाक्य झालं, ही वर्क्स विथ हिज बुलक्स ऑन द फार्म. शेतावर म्हणून ऑन द फार्म, FARM. हा. वाक्य होणार, ही वर्क्स विथ हिज बुलक्स ऑन द फार्म. शेतावर म्हणून ऑन द फार्म, FARM. आता बघा, वाक्य आपण बनवली किती? 4 वाक्य बनवली. पहिलं वाक्य होतं इन्फॉर्मेशन कॉलमचं, दुसरं पण वाक्य होतं इन्फॉर्मेशन कॉलमचं, तिसरं वाक्य होतं ऍक्शन वालं 2, म्हणजे उठतो आणि जातो म्हणून 2 वाक्य, पण दोन्हीही ऍक्शन कॉलमची, आणि चौथं वाक्य पण ऍक्शन कॉलमचं,
कारण तिथे म्हणलंय तो शेतावर जातो, तो तो आपल्या बैलांसोबत तो आपल्या बैलांसोबत शेतावर काम करतो. असं आपण चौथं पण वाक्य बघितलं, ते पण ऍक्शन वालं होतं. आता 4 वाक्य झाली. पुढचं वाक्य, आता हे जे आहे ना, पुढचं, आता त्याच्या कष्टामुळे आपल्याला अन्नधान्य मिळते. आता हे आपण घेऊ बरं का. हे वाक्य कसं होतं? त्याच्या कष्टामुळे आपल्याला अन्नधान्य मिळतं किंवा मिळते. बघा, मिळते, त ता ती तो ते म्हणजे क्रियापदाचा वापर झालेला आहे. मिळणे म्हणजे गेट. आता इथे क्रियापदाचा वापर झालाय म्हणजे डोळे झाकून हे ऍक्शन वालं कॉलम आहे. आता त्याच्या कष्टामुळे म्हणजे बिकॉज ऑफ हिज वर्क, हार्ड वर्क म्हणू आपण. नुसतं ऐकून घ्या पहिलं. बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क वी गेट फूड, असं ते वाक्य होणार. अन्नधान्य म्हणजे फूड. वाक्य कसं होणार? वाक्याची सुरुवात होणार बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क, असा तो पूर्ण मोठा करताय. बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क वी गेट फूड, असं जे वाक्य होणार. लिहून घ्या बरं का. पहिल्यांदा मराठी लिहून घ्या. त्याच्या कष्टामुळे आपल्याला अन्नधान्य मिळते. हे पहिलं मराठीत लिहून घ्या. त्याच्या कष्टामुळे आपल्याला अन्नधान्य मिळतं किंवा मिळते. मग इंग्लिशमध्ये लिहा बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क. करता बघा केवढा आहे. बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क, त्याच्या कष्टामुळे, असा करताय. मग बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क आपल्याला म्हणून वी, पुढे येणार वी. मग क्रियापदाचं पहिलं रूप गेट. आता गेटला एस वगैरे लागणार नाही, कारण करता अनेक वचनी मधला आय, वी, यू, दे, प्लुरल पैकी वी म्हटलंय आपण. मग वी नंतर गेटला एस वगैरे लागत नाही, साधा गेट येतो. मग बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क वी गेट फूड. झालं का लिहून? झालं की हो सांग, हो हो सांगा. ओके, तन्वी झालंय? झालंय. ओके. आता पुढचं मराठीतलं मी सांगतो ते पहिलं लिहून घ्या बरं का. हा, आता हे वाक्य थोडंसं मी मॉडिफाय करतो. त्याची बायको त्याला त्याच्या कामात मदत करते, असं लिहून घ्या. थोडंसं वेगळं वाक्य आहे. त्याची बायको त्याला त्याच्या कामात मदत करते, असं घ्या. आता ह्या वाक्याची सुरुवात त्याची बायको असं आहे. त्याची बायको म्हणजे हिज वाईफ. करता काय आहे? हा, हिज वाईफ. आता हिज वाईफ म्हणजे करता एकवचनी आहे, कारण बायको ही एकवचनी आहे, म्हणून फक्त हिज वाईफ. आता वाक्याच्या शेवटी काय म्हटले बघा, त्याची बायको त्याला त्याच्या कामात मदत करते. वाक्य संपलं. करते, त ता ती तो ते, म्हणजे या वाक्यात ऍक्शन आलेली दिसते. मदत करते म्हणजे हेल्प. या ठिकाणी हेल्प या क्रियापदाचा वापर झालेला आहे. म्हणजे पोझिशन किंवा इन्फॉर्मेशन इथे नाहीये, फक्त ऍक्शन दिसते. म्हणजे हिज वाईफ, लगेच क्रियापद मदत करणे म्हणजे हेल्प, पण करता एकवचनी असल्यामुळे हेल्पला एस प्रत्यय लागणार. म्हणजे वाक्य होणार हिज वाईफ हेल्प्स हिम, त्याला म्हणून हिम हिम, आणि त्याच्या कामात म्हणून इन हिज वर्क, असं ते वाक्य होणार. तर लिहून घ्या आता. हिज वाईफ हेल्प्स हिम, हिम म्हणून त्याला, हिम. हिज वाईफ
हेल्प्स हिम इन हिज वर्क, त्याच्या कामात, म्हणून इन हिज वर्क असं ते वाक्य होणार. ते पूर्ण असं होणार, हिज वाईफ हिज वाईफ हेल्प्स हिम इन हिज वर्क असं ते वाक्य होणार. ओके, आता पुढचं लिहून घ्या. त्याची मुलेही त्याला त्याच्या कामात मदत करतात. थोडं वाक्य मी बदललंय बरं का, पॅराग्राफ मी चेंज केलाय, म्हणजे तुम्हाला अजून सोपा होईल असाच येतोय. नंतर मी तुम्हाला हा सांगेन. पहिल्यांदा एकदम सोपा घेऊ आपण, म्हणून थोडा बदल केलाय मी. आता बघा, त्याची बायको त्याला त्याच्या कामात मदत करते, हे झालं. पुढचं, त्याची मुलंही त्याला त्याच्या कामात मदत करतात. आता हे सुद्धा ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशनच्या ऐवजी हे वाक्य आहे ऍक्शन वालं, कारण वाक्याच्या शेवटी म्हणलंय त्याची मुलंही त्याला त्याच्या कामात मदत करतात. मदत करतात म्हणजे वाक्य संपलं. हे दिसतंय ऍक्शन वालं. मग सुरुवात होणार त्याची मुलं, हीज चिल्ड्रन हा करताय, हीज चिल्ड्रन. आता चिल्ड्रनला एस वगैरे लावायचा नसतो, कारण चिल्ड्रन हे अनेक वचनी आहे करता. मग करता जर अनेक वचनी असेल तर त्यानंतर येणारं क्रियापद निवळ फक्त पहिल्या रूपाचं असणार. म्हणजे होणार हीज चिल्ड्रन ऑल्सो हेल्प हिम इन हिज वर्क. आता हेल्पला एस वगैरे लागणार नाही, कारण चिल्ड्रन अनेक वचनी करता आहे. मग लिहून घ्या आता, हीज चिल्ड्रन ऑल्सो हेल्प हिम इन हिज वर्क. हा, आता थोडा मी पॅराग्राफ मी चेंज केला बरं का, तो मी तुम्हाला नंतर पाठवतो. पुढे लिहून घ्या. तो साधे जीवन जगतो. तो साधे जीवन जगतो. बघा, करता कोण आहे? तो. तो म्हणजे ही. आता करता जर एक वचनी असेल, ही, शी, इटवाला, तर त्यानंतर येणारं क्रियापद ही पहिल्या रूपाचं तर असणारच आहे, पण त्याला एस प्रत्यय लागणार, कारण करता एकवचनी आहे. मग इथं म्हटलंय तो साधे जीवन जगतो. जगतो हा क्रियापद आहे, ज्याला लिव्ह म्हणतात, LIVE. पण करता एकवचनी असल्यामुळे मग म्हणणार ही लिव्स अ सिंपल लाईफ. लिव्हला एस लागणार, ल्या. ही लिव्स अ सिंपल लाईफ. आणि शेवटचं वाक्य घेऊ आपण, आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आता इथलं जे वाक्य आहे हे ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन पैकी कुठलं वाटतंय सांगा बरं तुम्ही? ऍक्शन वाला आहे का पोझिशन वाला आहे का इन्फॉर्मेशन वाला आहे? सांगा बरं तन्वी. अभिषेक काय वाटतं? पोझिशन. बरं, अभिषेक काय वाटतं, पोझिशन आहे का? व्हेरी गुड. आता ह्याला इन्फॉर्मेशन आणि पोझिशन मध्ये तुम्ही कसं काय डिवाइड केलं? तर पहिलं तर इथे क्रियापद नाहीये, म्हणजे 100% हे ऍक्शन नाहीये. राहिला प्रश्न पोझिशन, इन्फॉर्मेशन. पण ज्या वेळेस वाक्यामध्ये माझ्याकडे, तुझ्याकडे, त्याच्याकडे, त्यांच्याकडे असा काही संदर्भ असेल तर ते पोझिशन वाला दिसतं, पण इथं तसं पण नाहीये. तर इथं फक्त माहिती मिळतीये, म्हणून हे वाक्य आहे इन्फॉर्मेशन वालं. ओके. हा, मग आता बघा,
इथं आहे आम्हाला. आम्हाला म्हणजे वी. कर्ता अनेक वचन आहे वी. म्हणजे या ठिकाणी इन्फॉर्मेशन वालं वाक्य आहे. म्हणजे एम इज आर पैकी काहीतरी दिसणार, तर वी म्हणजे अनेक वचन असल्यामुळे आर येणार. मग वी आर लगेच विशेषण म्हणजे प्राऊड ऑफ हिम. वाक्य होणार वी आर प्राऊड ऑफ हिम. त्याचा म्हणजे हिम असं झालं. वाक्य लिहून घ्या इंग्लिशमध्ये. वी आर प्राऊड ऑफ हिम. आरचा वापर झाला कारण इथे कुठेही ऍक्शन नाहीये आणि पोझिशन पण नाहीये. पण डायरेक्ट फक्त एम इज आर पैकी आर आला. वी आर प्राऊड ऑफ हिम असं वाक्य झालं. आता पुन्हा एकदा मला अभिषेक हा पूर्ण पॅराग्राफ फक्त इंग्लिशमध्ये एकदा मला वाचून दाखव, फक्त इंग्लिशमध्ये. या. व्हेरी गुड. या. या. बोलाच. या. हम्म. व्हेरी गुड. या. व्हेरी गुड. या. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. फॅन्टॅस्टिक. सर, तन्वी पटकन तू पण इंग्लिशमध्ये बोलून दाखव. या. हम्म. 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 या. हम्म. हम्म. व्हेरी गुड. फक्त एक राहिलं, ही चिल्ड्रन ऑल्सो. हा थोडासा राहिलाय ऑल्सो लिहायचा. ही चिल्ड्रन ऑल्सो हेल्प हिम इन हिज वर्क. हे फक्त ऑल्सो ऍड कर. बाकी परफेक्ट आहे. आता बघा तुम्ही सुंदर असा पॅराग्राफ बनवलेला आहे. आता मी तुम्हाला अजून एक असा छान पॅराग्राफ पाठवतो. तुमच्या मनाने करून घ्या. चुकला तर चुकला, मी तुम्हाला रिपेअर करून उद्या संध्याकाळी सांगतो. आणि अजून आपण उद्या असे बरेच काही पॅराग्राफ घ्यायचेत जेणेकरून तुम्हाला कुठे एस वापरलाय, कुठे नाही वापरलाय, ऍक्शन पोझिशन इन्फॉर्मेशन कसं आलंय ते आपण प्रॅक्टिसने करून घेऊया. ओके अभिषेक. हा. अतिशय सुंदर केलेलं तुम्ही. आता मी परत तुम्हाला अजून एक पॅराग्राफ देतो, तेवढा करून घ्या. ओके तन्वी, अभिषेक. Okay then, have a nice time. See you again. I will send you the homework. Okay? Bye bye. Bye. Yeah. Bye.